आज सकाळी 10 वाजल्यापासून मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। जरांगे पाटीलही उपस्थित राहणार। प्रशासनानं 7 मागण्यांची दखल न घेतल्यास 2 दिवसांनंतर पाणी देखील बंद करण्याचा इशारा। मस्साजोगकरांच्या भावनेची तीव्रता बघितल्यास आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावर राहणार नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर शरद पवारांचं भाष्य। नैतिकता आणि मुंडेंचा संबंध नसल्याचीही टीका। महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष। संजय राऊत जे बोलले ते 100% बरोबर। नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं। साहित्य संमेलनातील गोऱ्हेंच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून जोरदार समाचार। पुणे पोलीस आज कुख्यात गुंड गजा मारणीला कोर्टात हजर करणार। मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी बेड्या मारणेसह टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई। आरबीआयकडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकच्या खातेदारांना मोठा दिलासा। खातेधारकांना 27 फेब्रुवारीपासून बँक किंवा एटीएम मधून 25,000 रुपये काढता येणार। शरद पवार आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। संत नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार। पवारांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकरांचा शताब्दी गौरव सोहळा। काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीचा दुसरा दिवस। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या अध्यक्षतेत टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा। कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुचित मिणचेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। सूत्रांची माहिती। जीबीएस बाधितांचा आकडा वाढताच नागपुरात 2 नव्या रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण रुग्णसंख्या 2018 वर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।